षटकार लगावला. चेंडू द्यायचा चेंडू. चार बॉल 11 धावा. पुढचा चेंडू सचिन याचा चंदूला. चंदू गाडगे सज्ज. पाहूया बघा आता. पाहूया पुढचा चेंडू चंदू याला. सुरेख असा फटकावलेला चेंडू. पाहूया सुरेख असं क्षेत्ररक्षण खूपच चांगले गेलेलं दाबे मोहन संघाने. आणि या चेंडूला काय धाव काढता आलेली नाही. पॉवर प्लेचं षटक चालू. षटकातील शेवटचा चेंडू असेल. चंदू गाडगे स्ट्राईकला आहेत. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय आपल्या संघासाठी धावा जमा करतात. आणि खरंच खूप अशी सुरेख अशी 4 रन. चालू असलेला सामना मोहन धाबे विरुद्ध हातलोट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिनबाद किती धावा झाले? 15 धावा झालेल्या आहेत त्या हातलोट संघाच्या. बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय? संतोष ना बॉलर. चालू असलेला सामना हातलोट विरुद्ध मोहन दाबे. स्ट्राईकला आहे तो सचिन. नॉन स्ट्राईकला आहे चंदू घाडगे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर अशी फलंदाजी केली दोघांनी आपल्या संघासाठी. 15 धावा मिळवलेल्या आहेत त्या पहिल्या षटकामध्ये बाळाच्या. त्यानंतर आता वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो मोहन दाबे संघाकडून संतोष. त्याचा सामना करेल तो सचिन. पाहूया काय करतायत. आज होणारा प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल. पुन्हा एकदा संतोष निघतोय सचिन साठी. सुंदर अशी फलंदाजी केलेली पाचच्याच ओव्हरमध्ये सचिनने. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा मिळवून देतो आपल्या संघाला. आणि मला वाटतं या ठिकाणी पहिला चेंडू हा सफेद चेंडूचा इशारा करतायत पंच आमच्याकडे. एक अवांतर धाव मिळते ती हातलोट संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 16. बिनबाद 16. दुसरं षटक चालू आहे. संतोष निघतोय सचिन साठी. सुंदर असा मारलेला मिड ऑफच्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. आणि पहिला विकेटचा हादरा बसतोय तो हातलोट संघाला. सचिन बाद होतोय. झेल बाद होतोय. 16 धावेवरती हातलोट संघाला पहिला विकेट मिळतोय. तो पहिला धक्का बसतोय संतोषच्या गोलंदाजीवर. चालू असलेले सामने श्री जन्नी माता क्रिकेट क्लब रेणोशी मालदेववाडी आयोजित श्री जन्नी माता चषक 2020 शनिवार आणि उद्या रविवार 14 मार्च व 15 मार्च रोजी या ठिकाणी पार पडणार आहे ही स्पर्धा. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला तो सचिन. आणि हातलोट संघाला पहिला धक्का बसला तो सचिनच्या स्वरूपात. त्यानंतर मात्र आता स्ट्राईक वरती आहे तो चंदू घाडगे. 360 मॅन म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्याची ओळख आहे KSK मध्ये. तो चंदू घाडगे स्ट्राईकला आहे. संतोषचा सामना करेल. आणि मला वाटतंय पुन्हा एकदा खराब चेंडू टाकलेला आहे. आणि एक अवांतर धाव मिळते ती हातलोट संघाला. धावसंख्या झालेली आहे 1 बाद 17. तसेच या ठिकाणी आपल्या KSK चे समालोचक शैलेश जाधव देवळी यांचे देखील आगमन झालेले. त्यांचे देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा संतोष निघतोय चंदूसाठी. आणि सुंदर चेंडू. चंदूला काही चेंडू समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर 17. 1 बाद 17. सुंदर अशी गोलंदाजी करतोय संतोष. आपल्या पहिल्या चेंडूवरती सचिनला बाद केलं. ते मिडऑफच्या क्षेत्रामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा संतोष निघतोय चंदूसाठी. संतोष तो चेंडू
आणि सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते चंदूला. धावसंख्या 1ने पुढे सरसावते. धावसंख्या होते 1/18. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. मला वाटते आता स्ट्राईकवर आहे तो मंगेश. पुन्हा एकदा संतोषचा सामना करेल मंगेश. या षटकामध्ये थोडा रन कमी मिळाल्या त्या हातलोट संघाला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मोहन धाबे संघाकडून संतोषची. पहिल्या चेंडूवरती सचिनला बाद केला, त्यानंतर चंदूला मात्र अजून रोखून ठेवलंय. मोठे शॉट काय आपल्याला बघायला मिळाले नाहीत अजूनपर्यंत चंदूच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सामना करेल मंगेश. संतोष टू मंगेश. पाहूया काय होतंय या चेंडूवरती. श्री जन्नीमाता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेववाडी आयोजित भव्य दिव्य असं क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा संतोष निघतोय आणि स्लोअर वन असा चेंडू जातोय निर्धाव. मंगेशला काही चेंडू समजला नाही. सुंदर असा स्लोअर वन चेंडू टाकलेला असेल तो संतोषने. नक्कीच या ठिकाणी संतोषचा सिनियर खेळाडू आहे एक मोहन धाबे संघाकडून आणि त्याचा फायदा नक्की आपल्या संघासाठी करून देतोय. त्यांचा अनुभव पूर्ण या ठिकाणी कामाला येतोय तो मोहन धाबे संघासाठी. पुन्हा एकदा संतोष निघतोय मंगेशसाठी. पुन्हा एकदा मंगेशच्या बॅटला काही चेंडू लागत नाही. रनआउटचा चान्स आहे या ठिकाणी, मात्र थोडस असं मिस झालंय आणि 2 धावा मिळत आहेत त्या बाईकच्या स्वरूपात ना सर, लेग बाईकच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत त्या हातलोट संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 20. 1/20. अजूनही मला वाटते काही चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू असेल. सुंदर अशी गोलंदाजी केली या षटकामध्ये. बॅट्समनला काही मोठे फटके खेळण्यात यश आलं नाही, मात्र गोलंदाजाला यश आलंय. 1 विकेट्स मिळवून फक्त 5 रन खर्च केलेत त्या संतोषने. सुंदर असा मारलेला चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आणि मला वाटतं हा खणखणीत पहिलाच षटकार येतोय या स्पर्धेमधील. पहिला षटकार येतोय तो मंगेशच्या बॅटमधून आणि समाप्त होतोय षटक या षटकाराने. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 26. 1/26. सुंदर असं षटक टाकत होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र फुलर लेनचा चेंडू टाकला आणि त्याचा पुरेपूर असा समाचार घेतला तो मंगेशने. पाहूया 2 षटकांच्या समाप्तीनंतर हातलोट संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/26. चालू असलेला सामना मोहन धाबे विरुद्ध हातलोट. पहिल्याच फेरीतील हा पहिलाच सामना आहे. त्यानंतर होणारा सामना असेल तो आपटी विरुद्ध उतेकर वानवली. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. वैयक्तिक पहिला संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय तो मोहन धाबे संघाचा 12वा खेळाडू. मोहन धाबे संघाच्या गोलंदाजाचं नाव सांगा. राकेश. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय तो राकेश आपल्या संघासाठी. त्याचा सामना करेल तो चंदू घाडगे. चंदूच्या बॅटमधून अजून तरी 6 आणि 4 पाहायला मिळाले नाहीत आपल्याला. पाहूया आता काय करतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक घेऊन येतोय तो राकेश. त्याचा सामना करेल चंदू. आणि सुंदर असा खेळलेला हा शॉट. मला वाटतं या ठिकाणी खणखणीत असा षटकार येतोय चंदूच्या बॅटमधून. मी नक्कीच बोललो होतो चंदूची बॅट अजून शांत आहे आणि का त्याला 360 ओळखलं जातं ह्याचं देखील त्याने उदाहरण आपल्या सर्वांसमोर दाखवून दिलं की राकेशच्या पहिल्या चेंडूवरती त्याने खणखणीत असा षटकार खेचत संघाची धावसंख्या पुढे नेलेली आहे. 1/32 धावा झालेल्या आहेत त्या हातलोट संघाच्या. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला नक्कीच आता ह्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळेल ते चंदूच कडून. आणि या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी त्रिफळाचीच झालाय तो चंदू घाडगे. कमबॅक केलंय. सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल राकेशचं. आपल्या संघासाठी एक मोठा विकेट मिळवून देतोय तो चंदू घाडगेचा. सुंदर अशी गोलंदाजी. ब्लॉक होलचा चेंडू होता. चंदूला काही चेंडू समजला नाही आणि त्रिफळाचीच झाला या ठिकाणी. धावसंख्या झालेली आहे ती 32. 2/32. पाहूया काय होतंय आता. 4 षटकांचा सामना असेल आणि सर्व संघांसाठी सांगू इच्छितो की आज होणारे सर्व सामने हे 4 षटकांचेच असतील.
पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघतोय तो राकेश, फलंदाजाचं नाव, त्याचा सामना करेल तो अजय. मंगेश मात्र अजूनही स्ट्राईक वरती आहे. त्याने शेवटच्या षटकामध्ये एक खणखणीत असा षटकार मारला होता संतोषला. आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो अजय. त्याचा साठी तयार आहे गोलंदाज राकेश. पुन्हा एकदा राकेश निघतोय. पाहूया उर्वरित चेंडू मध्ये कशी गोलंदाजी करतोय. आणखीन 1-2 विकेट्स मिळवून देतोय का आपल्या संघासाठी. कमीत कमी धावा देण्याचा नक्कीच प्रयत्न असेल त्याचा देखील. पाहूया काय होतंय. सामना करेल तो अजय. पुन्हा एकदा राकेश निघतोय. सामना करेल अजय. आणि सुंदर असा स्लोअर वन चेंडू होता. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केली आणि मला वाटते एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल अजयला. धावसंख्या 1 नी वाढते. धावसंख्या होते 2-33 हातलोट संघाची. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत ते तिसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा आता स्ट्राईक वरती जातोय तो मंगेश. पाहूया मंगेशच्या बॅट मधून आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळत आहेत का. आणि मंगेशला काही चेंडू समजला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल राकेशची. धावसंख्या झालेली आहे ती 33. 2-33. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पाहूया काय होतंय. हाणामारीच्या षटकामध्ये आता मंगेश किती धावा मिळवून देईल आपल्या संघाला बघूयात. 2-33 धावा झालेल्या आहेत त्या हातलोट संघाच्या. मोहन दाबे संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय तो राकेश. पुन्हा एकदा निघतोय मंगेश साठी. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. मंगेशला काही चेंडू समजत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची संख्या होते या ठिकाणी. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती चंदू घाडगे यांनी सुंदर असा षटकार खेचला होता, परंतु त्यानंतर मात्र त्याला त्रिफळाचित करून पुन्हा 2 चेंडू निर्धाव काढणं. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल राकेशचं. पुन्हा एकदा चालू असलेला सामना मोहन धाबे विरुद्ध हातलोट. पहिल्या फेरीतील हा पहिलाच सामना आहे. पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा राकेश निघतोय. सामना करेल तो मंगेश. पुन्हा एकदा मंगेश साठी. हो, मंगेशच्या बॅट मधून निघतोय चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण होत आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो या ठिकाणी. आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या अजय आणि मंगेश कडून. मला वाटते सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. या षटक संपलाय का सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ते 2-35. आता मात्र संघाकडून शेवटचं षटक कोण घेऊन येतोय पाहूयात. नक्कीच हाणामारीचं षटक असणार आहे. 4 षटकांचा सामना असेल हा. स्ट्राईक वरती असेल तो अजय. अजय आणि मंगेश आपल्या संघासाठी किती धावा मिळवत आहेत ते पण पाहूयात आपण. त्यानंतर मात्र मी एक इनिंग संपल्यानंतर आपल्या KSK चे समालोचक शैलेश जाधव यांना विनंती करेल की त्यांनी पुढील समालोचन करावं आणि मंडळाला सहकार्य करावं. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. गोलंदाजाचं नाव पांडुरंग. पांडुरंग आता काय करतोय आपल्या संघासाठी पावतोय का पाहूयात. नावामध्ये मात्र पांडुरंग आहे. आता मैदानामध्ये काय करतोय पांडुरंग पाहूयात. त्याचा सामना करेल तो अजय. संघाकडून शेवटचं षटक घेऊन आलाय तो पांडुरंग. पांडुरंग निघतोय अजय साठी आणि ब्लॉक होलचा चेंडू. सुंदर असा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा चान्स या ठिकाणी. मात्र सुंदर अशी रनिंग बघायला मिळते ती मैदानामध्ये मंगेश आणि अजयच्या स्वरूपात. धावसंख्या होते ती 37. 2-37. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. किती धावा मिळवत आहेत आपल्या संघासाठी बघूयात. पुन्हा एकदा पांडुरंग निघतोय आपल्या संघासाठी. शेवटचं षटक घेऊन आलाय तो पांडुरंग. त्याचा सामना करेल तो अजय. बघूया अजयच्या बॅट मधून आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळत आहेत का. आणि पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये खणखणीत असा अजयच्या बॅट मधून निघतोय तो षटकार. 6 धावा मिळत आहेत त्या हातलोट संघाला. मी नक्कीच बोललो होतो अजयची बॅट अजून शांत आहे आणि त्याने त्याचं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं या षटकाला देखील संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 43 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील.
आपटी संघाचा कर्णधार आणि उत्तेकर वानवली संघाचा कर्णधार टॉस का बॉस मध्ये यायचे. आपला यानंतर लगेच विनिंग नंतर टॉस होईल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू बघायला मिळतोय पांडुरंगचा. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या 43. नक्कीच शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. आपल्या संघासाठी एक चांगला स्कोअर बोर्डवरती धावा ठेवण्याचा प्रयत्न असेल तो हातलोट संघाकडून अजय आणि मंगेशचा. बघूया पुन्हा एकदा पांडुरंग निघतोय आपल्या षटकावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. सुंदर असा मारलेला चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. थोडस गच्चा क्षेत्ररक्षण मला वाटतं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि हा चौकार मिळतोय तो हातलोट संघाला. धावसंख्या 4 वाढते. धावसंख्या झालेली आहे 47. 2 फलंदाज बाद झालेत तरी मात्र देखील चांगली धावसंख्या म्हणावी लागेल हातलोट संघाकडून. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित चेंडू मध्ये किती धावा मिळवतायत पाहूयात अजय आपल्या संघासाठी. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला षटकार आणि चौकार पाहायला मिळालेत ते अजयच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. मला वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूचा समारोप कसा घेतोय अजय पाहूयात. पुन्हा एकदा पांडुरंग निघतोय तो अजयसाठी. सुंदर असा मारलेला चेंडू पाहूया झेल होते का या ठिकाणी आणि पुन्हा एकदा गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि चौकार मिळतोय तो अजयला आणि हातलोट संघाला. चौकारासोबतच संघाची धावसंख्या झालेली आहे ती 51 आणि 50 धावा पूर्ण करतोय तो हातलोट संघ. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती हातलोट संघाकडून. मला वाटतं आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि नक्कीच अपेक्षा असेल ती हातलोट संघाला षटकाराची. पाहूया काय होतंय. सुंदर अशी फलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं षटक होतं. नक्कीच धावा मिळवून द्यायच्या होत्या. एक चांगली धावसंख्या उभारायची होती स्कोअर बोर्ड वरती आणि त्याच्यामध्ये यश मिळतंय ते अजयला आणि हातलोट संघाला. 51 धावा झालेल्या आहेत. नक्कीच सुजित थोडासा विचार करत असेल की चांगल्या धावसंख्या आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या झालेली आहे ती 51. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हातलोट संघाची धावसंख्या झालेली ती 51 आणि विजयासाठी मोहन दाबे संघाला 52 धावांची गरज असेल. पाहूयात यानंतर होणारा सामना. दोन्ही संघाचे कर्णधार उत्तेकर वानवली आणि आपटी टॉस का बॉस मध्ये यायचे लवकरात लवकर. आपटी संघाचे कर्णधार आपटी संघ पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपटी विरुद्ध उत्तेकर वानवली. आपटी संघाचे कर्णधार पुढील सामन्याचा टॉस करतील प्रकाश शेलार. प्रकाश शेलार आपटी संघाचे कर्णधार. उत्तेकर वानवली संघाचे कर्णधार. हातलोट संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचे आहे. पहिल्या फेरीतील दुसरा सामना उत्तेकर वानवली वर्सेस आपटी. या फेरीतील नाणेफेक करतील प्रकाश शेलार. टॉस होत आहे. हां हां वरतीच पडतं हातात नको पण हां इथे सोड वरती सोड. मला वाटतंय आपटी संघ ना. आपटी संघ टॉस विन झालेला आहे. मित्रा
ह्या स्पर्धेबद्दल काय बोलशील? नक्कीच सुंदर असं आयोजन आहे आणि ग्राउंड खूप सुंदर आहे. इथे खेळायला खरंच मजा येईल. मी तुमच्या मंडळाचं खास करून मी धन्यवाद देईन तुम्हाला, कारण की अशा ग्राउंडवरती आम्हाला खेळायला भेटतं आहे. मी पिच पण बघितलं, पिच पण सुंदर आहे खूप. तर तुमच्या मंडळाला मी धन्यवाद देईन आणि आम्ही बॅटिंग स्वीकारली. तरी पण आता मला वाटतं पहिला सामना झाला, अथलोट संघाने फलंदाजी केली, जवळजवळ 50 रन जमा केले. तुम्ही कितपत दावा कराल? आम्ही सुद्धा 50च्या अबाव रन मारण्याचा प्रयत्न करू, कारण की उतेकर वरवली पण हा चांगला संघ आहे, त्यांच्याकडे पण बॅटिंग लाईनअप चांगली आहे. तर आम्ही सुद्धा 50 अबाव रन्स मारायचा ट्राय करू. थँक्यू. हातलोट संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पाहूया पहिल्या फेरीतील पहिला सामना हातलोट वर्सेस दाबे मोहन. आपण आता नवीन आवाज ऐकणार आहोत. आपले शैलेश जाधव सर आत्ता जिथे उपस्थित आले, शैलेश जाधव सर. पाहूया आपण, ऐकूया आता त्यांचाच आवाज. धन्यवाद धन्यवाद दिनेश. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय अनंत दिघे साहेब यांना मानाचा मुजरा करून आजच्या दिवसाची सुरुवात करतो मी शैलेश जाधव. आणि आजची स्पर्धा श्री जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेववाडी आयोजित जन्नी माता चषक 2020 क्रिकेटचे सामने या मैदानावरती सचिन तेंडुलकर ग्राउंड भाईंदर या ठिकाणी चालू असलेली ही स्पर्धा अतिशय देखणी, एक आगळं वेगळं मैदान, मैदानाची देखणी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते या स्पर्धेच्या दरम्यान. आणि आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला ज्यांचं पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे सूर्यकांत आडाव सर, हेमंत कोळी सर आणि प्रसाद राजाध्यक्ष सर यांच्या माध्यमातून. तर मित्रांनो, समोरून थोडंसं बाजूला व्हायचं. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने स्टेअर केला, त्या ठिकाणी स्क्वेअर कटचा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला गेलेला हा पहिला चौकार, 4 रन्स. 12th मॅन यायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, नाही तर पॅनल्टीलाइज केलं जाईल 2 धावांची, लक्ष असू द्या. दोन्ही संघाचा 12th मॅन. तर मित्रांनो, आजचं जवळजवळ 185 देशामध्ये ज्यांच्या मार्फत आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतो, यावेळी मात्र स्ट्रेट हिट केला, या ठिकाणी 1 बाउन्स जातोय, चौकार, खणखणीत असा चौकार मारतोय हा फलंदाज. फलंदाजाचं नाव आहे 12th मॅन येऊ द्या. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो 12th. तर संतोषच्या बॅट मधून मात्र 2 खणखणीत असा चौकार मारलेत, एक चांगल्या पद्धतीचा स्क्वेअर कट केला आणि नंतर मात्र स्ट्रेट हिटचा फटका आला. अतिशय देखणा फटका, लाजवाब शॉट आपल्याला पाहायला मिळाला या फलंदाजाच्या माध्यमातून. सुजित गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, त्याला स्टेअर केलाय आणि 1 बाउन्स जातोय, चौकार, 4 रन्स. नक्कीच चौकारांची मात्र यावेळी इथे हॅट्रिक होते. सुजित वरती मात्र हल्लाबोल केला जातोय. फलंदाज आहे संतोषने मात्र या ठिकाणी हॅट्रिक केली आहे मोहन दाबे संघाकडून. नक्कीच संतोषची ओळख नक्कीच सांगतो मित्रांनो, जुना जाणता खेळाडू, वय वर्ष 45च्या वरती असलेला, फ्लॅट या नावाने ओळखला जातो हा फलंदाज. एक चांगली फलंदाजी, एक दर्जेदार फलंदाजी आपल्याला या फलंदाजाच्या माध्यमातून. दोन्ही खेळाडू 40+ अबव असलेले हे दोन्ही खेळाडू गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय. सुजित पुढचा चेंडू मात्र त्याला हलक्या हाताने मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये स्टेअर केला आणि 1 धाव मात्र नक्कीच या ठिकाणी मिळते. डीप मिडविकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, तोवर मात्र मिळते 1 धाव. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 या आकड्यावरती. नक्कीच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र चालू आहे आणि हा फलंदाज, या फलंदाजाचं नाव आहे, एक छोटासा फलंदाज मात्र फटके चांगले खेळतो.
त्याचं प्रतिष्ठी यावेळी मात्र कृष्णा सातपुतेची आठवण करून देतोय. सिग्नेचर शॉट म्हणावा लागेल कृष्णा सातपुतेचा. त्या पद्धतीचा खेळ करण्याचा प्रयत्न केला या फलंदाजाने. अक्षय छोटासा खेळाडू आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. ओपनिंग साठी आलेला हा फलंदाज बघूया कशा पद्धतीचा फटके खेळतोय. यावेळी मात्र त्याच पद्धतीचा फटका, मात्र यावेळी नुकसान होतंय फलंदाज बाद. फलंदाजाचा झटका मिळाला तो दाभे संघाला. मोठा झटका म्हणावा लागेल. चांगली सुरुवात केली होती संतोषने, मात्र त्याला साथ दिली नाही या अक्षयने. अक्षयला साथ देण्याची गरज होती. कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल मित्रांनो, कारण की आजचा दिवस जर पाहिला गेला तर आजचाच दिवस आहे सन 2005-06 ची जी टुर्नामेंट झाली कोलकाता विरुद्ध इंडिया, माफ करा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया, आणि त्याच्यामध्ये VVS लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी जी खेळी केली होती त्यानंतर मात्र भारताला फॉलोऑन दिला होता आणि विजयी झाला होता तो भारतीय संघ. आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस मित्रांनो. तर या मैदानावरती ज्यांच्या मार्फत आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क्स आणि त्यांचे सर्व सहकारी कॅमेरामॅन म्हणून अनुराग चव्हाण, नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं कार्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एक जबरदस्त असं सामने आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक चांगलं आयोजन नियोजन केलं आहे या ठिकाणी. जन्नी माता चषक 2020 सामन्यामध्ये रंगत चढते मित्रांनो. जवळजवळ आव्हान ठेवलं आहे ते 52 धावा करायच्या आहेत त्या दाभे मोहन संघाला. आपली गोलंदाजीची छाप सोडली मात्र त्या ठिकाणी शेवटच्या 3 चेंडूंवरती सुजितने. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो गोलंदाज हरीश. हरीश देखील जुना जाणता खेळाडू आहे. एक चांगला आर्म आहे त्याच्याकडे, एक जोरदार गोलंदाज, एक चांगला आर्म आणि चांगल्या आर्मने हा गोलंदाजी करतो. चांगले स्टेअर, जबरदस्त असा वेगवान गोलंदाज म्हणेन मी या गोलंदाजाला. यावेळी मात्र सज्ज होतोय संतोष. 3 चौकार तर खेचलेत या गोलंदाजावरती. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र कलात्मक शॉट खेळला, नक्कीच कौशल्य दाखवलं. चांगल्या हा सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह केला त्या ठिकाणी, मात्र त्या ठिकाणी कोणतीही धाव येणार नाही आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालं त्या या गोलंदाजाला. नक्कीच अनुभव त्याच्या मागे दांडगा आहे. हा गोलंदाज सज्ज होतोय. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. बघूया कशा पद्धतीने बॉल टाकतोय संतोष. चांगल्या पद्धतीचा पॅडपिच गोलंदाजी, मात्र त्याला जशास तसं उत्तर दिलं. स्ट्रेट हिट केला या ठिकाणी. 1 बाउन्स चौकार 4 रन्स. नक्कीच आग ओकते आज मात्र फ्लॅटची फलंदाजी. संतोष चव्हाण, जुनं असं नाव का मला फ्लॅट या नावाने ओळखलं जातं. या फलंदाजाच्या फलंदाजी ज्या वेळी आपण पाहतो ना मित्रांनो, एक फ्लॅट प्रकारचे शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचंच प्रचिती या ठिकाणी हा फलंदाज देतोय. 1 बाउन्स फ्लॅट शॉट खेळतोय या ठिकाणी. 4 चौकार तर मारलेत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. नक्कीच यावेळी मात्र गोलंदाजाला खतरा होतोय का फलंदाजाला पाहण्यासारखं असेल. मात्र यावेळी फुलटॉस चेंडू होता, त्याला काही जमला नाही. फ्लॅटेड स्लोवर पद्धतीचा फुलटॉस म्हणावा लागेल. ओळखलं फलंदाज मात्र जोरदार ताकदीने मारण्याचा प्रयत्न करतो संतोष, आणि त्याची ती ताकद ओळखली या गोलंदाजाने, कारण की गोलंदाजाकडे देखील दांडगा अनुभव आहे आणि त्या पद्धतीने हा फटकेबाजी करतोय. फ्लाइटेड डिलिव्हरी होती, फुलटॉस चेंडू टाकला होता त्या ठिकाणी. मोठा फटका खेळायचा मानस होता, मात्र मानस अपूर्ण ठरला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हरीश सज्ज होतोय. पुढचा चेंडू मोठा फटका, काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका. फटका चांगला आहे, जबरदस्त असा हा खणखणीत दणदणीत षटकार. 6 रन्स. यावेळी मात्र ओळखलं संतोषने, डावपेच ओळखले. डावपेच मैदानामध्ये चालू आहे 2 जुन्या जाणत्या खेळाडूंमध्ये. हरीश मात्र सज्ज होतोय यावेळी फ्लॅट साठी. संतोष मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक करेल. नक्कीच यावेळी मात्र पुन्हा एकदा
चकवण्यामध्ये यश मिळतं या गोलंदाजाला. स्लोवर पद्धतीची गोलंदाजी होते, देखणी गोलंदाजी, स्लोवर पद्धतीची गोलंदाजी ज्या ज्या वेळी आपण पाहतो त्या त्यावेळी आपल्याला वेस्ट इंडिजचा ड्रॅन ब्रावो हा पाहायला मिळतो, आठवणीत येते. आणि त्याची वारंवार घेतलेले बरेचसे सामने या गोलंदाजाने फिरवले आपल्या बाजूने आणि आपल्या संघाला विजयी करून दिलं. मात्र एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला मदनलालच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. तर यावेळी मात्र हरीश सज्ज होतोय, बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू, त्याला मात्र खणखणीत असा डिस्पॅच केलाय लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून, षटकार, 6 रन्स. नक्कीच अतिरिक्त दबाव यावेळी मात्र हातलोट संघावरती जातोय. या 2 षटकारांनी मात्र 2 षटकार 1 चौकार या ओव्हर्स मध्ये आला आणि धावसंख्या मात्र पोहोचते. माझ्यापर्यंत माझ्याबरोबर असलेला माझा गुणलेखकाची भूमिका समीर शेलारच्या माध्यमातून करतोय आणि धावसंख्या मला सांगतोय 2 षटकारा अखेरीस धावसंख्या मात्र पोहोचते ती 29, 29 धावा आणि जवळजवळ 51 धावा बनवल्यात त्या हातलोट संघाने आणि 52 धावांचं आव्हान ठेवलंय ते मोहन दाबे संघासमोर. एक चांगला खेळ आपल्याला आज पाहायला मिळतोय या 2 बलाढ्य संघांमध्ये. सामना अटीतटीचा होणार मित्रांनो. जवळजवळ 2 षटकामध्ये 29 धावा कुठल्यात आणि त्याच्यामध्ये सर्व जबाबदारी स्वीकारली ती या जुन्या जाणत्या खेळाडूने, संतोषने. बॅक टू द फॉर्म मध्ये आलाय असं म्हणेन मी. नक्कीच या फलंदाजाकडे कौशल्य आहे. आता मात्र फलंदाज सज्ज होतोय तो तुषार आणि स्ट्राईकला येईल हा गोलंदाज. 360 म्हणून ज्याला पाहिलं जातं हातलोट संघाकडून तो चंदू घाडगे. यावेळी मात्र कोणताही उत्तर नसणार आहे या बॉलवरती. बॉल पडल्याच्या नंतर काटा बदलला, आउट स्विंग झाला, मिडल ऑफ द विकेट पडल्यानंतर स्विंग झाला आउटसाइड ऑफ स्टंपला. यावेळी मात्र सज्ज होतोय पुन्हा एकदा चंदू घाडगे. राईट हँड गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. मात्र यावेळी पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. काय सुरेख गोलंदाजी, देखणी दर्जेदार गोलंदाजी. का मला मिस्टर 360 म्हटलं जातं त्याची प्रचिती देतोय. मात्र तुषारवरती अतिरिक्त दबाव, कारण की नॉन स्ट्राईकला धडधाकड फलंदाज आहे, चांगले फटके खेळतोय. 1 धाव काढून स्ट्राईक देणं गरजेचं आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा नक्कीच ऍक्शन रिप्ले म्हणावी लागेल. याच्या अगोदर देखील त्याच पद्धतीने बॅटच्या खालचा टो एज घेतली जाते आणि विकेट किपर गेदर करतोय. त्या ठिकाणी धावा मात्र मिळत नाहीयेत. झगडावं लागतंय तुषारला. मात्र यावेळी काय पाहतोय, बॅटचा वरचा एज आणि लॉंग स्टॉपला जाणारा हा चेंडू, लॉंग स्टॉपला जाणारा हा चेंडू खणखणीत असा चौकार, 4 रन्स. चार चेंडू झाले या षटकामध्ये. 4 चेंडूंवरती 4 धावा. नक्कीच सगळ्यात सेफ झोन क्रिकेट विश्वामध्ये जे म्हटलं जातं तर एक स्ट्रेट हिट आणि मागे लॉंग स्टॉपचा झोन जो असतो तो सेफ झोन म्हटला जातो. मात्र यावेळी पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट हँड गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि त्याला पुन्हा एकदा जशाच तसं पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, लॉंग स्टॉपला गेलेला हा खणखणीत असा चवकार, 4 रन्स. नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये येतोय तो मोहन दाबे संघ. जवळजवळ मला वाटतं अजून एक मोठा फलंदाज मागे आहे, तो म्हणजे दाबे मोहन संघाकडे, तो म्हणजे सचिन. आणि त्याची जागा भरून काढण्याच्या अगोदरच मात्र सामन्यामध्ये रंगत चढवले ते या 2 फलंदाजाने. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय हा फलंदाज तुषार. 2 चौकार बॅक टू बॅक 2 चौकार आले. बॅटचा वरचा एज घेतला, गोलंदाजाच्या स्पीडचं राईट ऑफ कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी या फलंदाजाने केलं आणि हलक्या हाताने थोडासा बॅटचा वरच्या बाजूला फिरवली आणि चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चंदूचा. मात्र यावेळी खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू, त्याला मात्र विकेट किपरला काही समजलं नाही आणि यावेळी मात्र मिळत आहेत बाईटच्या स्वरूपामध्ये 4 रन्स, 4 रन्स. 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, झेप घेते ती सरळ सरळ 41 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि जवळजवळ
11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा. 6 बॉल 11 धावा. मित्रांनो, कालचा सामना पाहण्याजोग होता. काल मात्र झालेला सामना सीझन 3 शारजा क्रिकेट इंटरनॅशनल स्टेडियम वरती झालेला 10PL चा सामना. त्या 10PL च्या सामन्यामध्ये 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना देखील एक सामना रंगत आली ती त्या सामन्यामध्ये आणि गोलंदाज होता मात्र विश्वजित ठाकूर. मित्रांनो, विश्वजित ठाकूर हा असा गोलंदाज ठरला की भारत विरुद्ध पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दर्जावरती ज्यावेळी आपण टेनिस क्रिकेट खेळतो, आपला टेनिस क्रिकेटला देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक क्रिकेट मानलं जाईल आणि त्यासाठी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये झालेला सामना इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये मात्र पहिला विकेट ज्या गोलंदाजाच्या नावावरती आहे तो गोलंदाज म्हणजे विश्वजित ठाकूर. नक्कीच एक धाव देऊन, वाईटची एक धाव देऊन त्या गोलंदाजाने तो विकेट घेतला होता. मात्र यावेळी सज्ज होतोय गोलंदाज आणि नक्कीच या ठिकाणी आउटसाइड द लेग स्टंप पंच आमच्याकडे वळतील. आउटसाइड द लेग स्टंप टाकल्यामुळे दंडित केलं गेलं या गोलंदाजाला आणि वाईट स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आणि 6 चेंडू 10 धावांचं समीकरण मैदानामध्ये जुळतंय. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू, त्याला मात्र चांगल्या पद्धतीने स्टेअर केला. त्या ठिकाणी विकेट किपर स्वतः जाऊन झेल करण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळी काय पाहतोय, नक्कीच बलिदान दिलं या ठिकाणी तुषारने आपल्या विकेटचं. नक्कीच 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 फलंदाज मात्र बाद होतोय. 2 धावा. यावेळी एक धाव, नक्कीच एक धाव, एका धावेला रनआउट झाला म्हणजे एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 43. लॉस ऑफ 2 विकेट्स. नक्कीच आज कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत भव्य दिव्य सामने पाहायला मिळतात आपल्याला आणि सकाळचं सत्र चालू आहे. मित्रांनो, जवळजवळ 11 वाजायच्या सुमारास आपण चाललेलो आहोत. जसा जसा दिवस वर चढेल तसा तसा या सामन्यांना रंगत चढेल. मात्र पहिला सामना अटीतटीचा होतोय की कोणत्या बाजूला तराजू झुकेल. या तराजू मध्ये मात्र पाहायला आता मात्र 50-50 तराजू आहे. 5 चेंडू मध्ये 9 धावा. सामना मित्रांनो आता 50-50 मध्ये आहे. झुकवावा लागेल या ठिकाणी. मात्र या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका चांगला आहे. त्या ठिकाणी 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच मित्रांनो, थोडंसं ते खेळाडू जे बाउंड्री लाईनला टचअप आहेत त्यांनी थोडंसं मागे यायचं आहे. थोडंसं मागे या मित्रांनो. शेवटचे काही क्षण बाकी आहेत. उगाचच वादविवाद होता कामा नये. मात्र यावेळी लेफ्ट हँड फलंदाज, एक घातक फलंदाज म्हणून ज्याला पाहिलं जातं दाभे मोहन संघाकडून, तो फलंदाज मात्र ऑन स्ट्राइक सचिन बाळा जाधव. बघूया, माफ करा चव्हाण. मित्रांनो, बाळा जाधव वाकी गावचा एक सुपुत्र, त्याची आठवण झाली मित्रांनो या ठिकाणी. समजून घ्या. बाळा चव्हाण मात्र यावेळी काय करतोय. गोरेगाव मध्ये तर बरेचसे सामने एक हाती जिंकून दिले, बरेचसे सामने माझ्या संघासाठी मी जिंकून दिले. मात्र यावेळी काय घडतंय. 4 चेंडू 8 धावा. यावेळी मोठा फटका, मिड विकेटचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी आणि खणखणीत असा षटकार, 6 रन्स. नक्की ज्या वेळी हा फलंदाज येतो त्यावेळी मला आठवण होते भारतीय फलंदाज, सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं गेलेलं आहे तो म्हणजे युवराज सिंग. या फलंदाजाकडे ज्या वेळी आपण पाहतो त्यावेळी आठवण होते ती युवराज सिंगची, कारण की त्या पद्धतीची फटकेबाजी करण्यामध्ये हा फलंदाज मात्र माहिर आहे. एक चांगला फटका. यावेळी मात्र समीकरण बिघडले हातलोट संघाकडून. यावेळी मात्र फुलर लेनचा चेंडू, त्याला स्टेअर केला, लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून षटकार, 6 रन्स. विजयी होतो या ठिकाणी मोहन दाभे संघाचा
आणि पराभूत होतोय तो हातलोट संघ. बिग फाईट बिग मॅच यावेळी मात्र पाहायला मिळाली. पराभूत संघाचं मात्र हार्दिक 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 असं अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी आलात, आयोजकांना ज्या पद्धतीने आपण मौल्याची साथ दिली त्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विजयी संघाचा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देखील देतो आणि या पुढील होणारा सामना आपटी विरुद्ध उतेकर वानवली. तर यावेळी मात्र मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यावेळी संतोष आपल्याला दिला जाईल. एक जुना जाणता खेळाडू, नक्कीच टास्का बॉस मध्ये यायचं आहे आणि हे टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट गणेश शेलार यांच्या हस्ते आपल्याला देण्यात येत आहे. तर आपण त्याचा स्वीकार करायचा. टास्का बॉस मध्ये यायचं आहे. या टास्का बॉस मध्ये या, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. नक्कीच गणेश शेलार यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो, नक्कीच गोल्डन बॉय म्हणेन मी या सामन्याचा, मॅन ऑफ द मॅच मागून. नक्कीच थोडस मनोगत आपण या ठिकाणी संतोषचं घेऊया. जुना जाणता खेळाडू आहे, थोडस मनोगत आणि येणाऱ्या सर 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 प्लीज एक मिनिट. ठीक आहे, थोडस पुढच्या मॅच मध्ये आपण त्यांच्याशी मनोगत व्यक्त करूया. नक्कीच थोडस सामना चालू करायचा आहे. मात्र या ठिकाणी मान्यवर देखील उपस्थित आहेत. मान्यवरांचा यावेळी मात्र